श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 19 एप्रिल 2026ला आहे. वर्षातला खूप महत्त्वाचा दिवस तो म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी आपल्याला सर्वांना माहीतच आहे की या दिवशी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे. तुम्ही शुभ काम करू शकता. आपण घरामध्ये एखादी नवीन वस्तू खरेदी करतो किंवा आपल्याला या दिवशी अशी प्रथा आहे की सोने चांदी खरेदी केल्यानंतर शुभ मानलं जातं. सोने चांदी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं, कारण अक्षय म्हणजे कधीही न संपणारी अशी गोष्ट म्हणजे अक्षय. आणि तृतीया म्हणजे वैशाख वैशाख महिन्यातील तिसरा दिवस म्हणजे तृतीया, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असं मानलं जातं. याच दिवशी परशुरामांची जयंती म्हणजे जन्म झाला होता, म्हणूनच या दिवसाला खूप महत्त्व आहे. आणि यासोबतच अक्षय तृतीया हा आपल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यासोबतच या दिवशी त्रेतायुगाची सुद्धा सुरुवात झाली होती, त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे. आणि या दिवशी महालक्ष्मी आणि विष्णुदेवांची पूजा केली तर आपल्याला त्याचं खूप फळ मिळतं. खूप फळ मिळतं म्हणण्यापेक्षा आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. अन्नधान्य, सुखशांती सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये येणार आहेत. त्यासोबतच आजच्या दिवशी आपण काय बोलत आहोत, जे शब्द बोलतो ते सुद्धा आपल्यावरती जास्त प्रभाव टाकणारे आहेत. दुसऱ्यांना किंवा दुसऱ्या कोणाला किंवा आपल्या स्वतःबद्दल आपण काय बोलतो यावर आपल्याला या दिवशी लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि नक्की ते करा, कारण या दिवशी जर तुम्ही हे उपाय छोटे छोटे जे मी सांगत आहे ते केलेत तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. सोने चांदी जर आपण खरेदी करू शकत नाही तर आपल्याला अजून दुसऱ्यासुद्धा गोष्टी आहेत की ज्या आपण खरेदी करून आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतो. आणि आपले जे काही कामं आहेत, जे काही आपल्या गोष्टी ज्या आपल्या कामांमध्ये शुभ कामांमध्ये अडथळे येत आहेत त्या गोष्टी आपण बाजूला सारू शकतो. त्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा या चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट आणल्यानंतर तुम्हाला काय फायदा मिळेल हे तुम्हाला समजेल. तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 छोटेसे उपाय सांगणार आहे. ते केल्यानंतर हे छोटे छोटे उपाय आहेत, कारण जर आपण सोने चांदी ह्या गोष्टी खरेदी करू शकत नाही तर असे छोटे छोटे उपाय करून सुद्धा आपल्याला सुख समृद्धीचा अक्षय लाभ आपल्याला घेता येईल, म्हणजे कधीही न संपणारा लाभ आपल्याला मिळेल, हे मात्र नक्की. तर पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला थोडेसे या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर एका वाटीमध्ये हे तांदूळ घ्यायचे आहेत. ती वाटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला जे आपण दिवाबत्ती करतो देवघरामध्ये ही वाटी ठेवायची आहे. त्या बाजूला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा नसेल तर आपण जो कोणता दिवा तेलाचा दिवा या दररोज लावतो तो त्या तेलाचा सुद्धा दिवा आपण लावू शकतो. तो दिवा लावल्यानंतर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जर त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकत नसाल तर श्रीम 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 या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा किंवा जितक्या वेळा तुम्हाला जमेल तितक्या वेळा आपल्याला जप करायचा आहे. ते केल्यानंतर आपल्याला ती वाटी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामधले तांदूळ जे आहेत ते एखाद्या झाडाखाली टाकायचे आहेत. घरामध्ये जर झाडं असतातच, घरामध्ये झाड असेल तर त्या झाडामध्ये सुद्धा तुम्ही हे तांदूळ टाकू शकता. तर हा होता आपला पहिला छोटासा उपाय. आता आजचा दुसरा उपाय आहे. या उपायामुळे आपल्याला आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती जर कर्ज असेल तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळेल. त्यासोबतच जर तुम्हाला एखादी वास्तू घ्यायची आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल. त्यासोबतच एखादा नवीन बिझनेस आहे तुमचा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्ससुद्धा तुमचे दूर होतील. म्हणजेच ह्याच्या उपायामुळे तुम्हाला पैशाची आवक वाढेल, पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक नाणं घ्यायचं आहे. मग ते 5 रुपयाचं असू द्या, 10चं असू द्या किंवा 1 रुपयाचं असू द्या. 1 रुपयाचं नाणं असेल तरीसुद्धा चालेल. ते नाणं घ्यायचं आहे, स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. स्वच्छ कपड्याने त्या नाण्याला पुसून घ्यायचं आहे आणि ते नाणं आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपडा घेऊन त्यामध्ये गुंडाळून त्याला गाठ मारायची आहे. तर गाठ मारल्यानंतर ते नाणं आपल्या हातामध्ये पकडायचं आहे आणि पकडून आपल्याला ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जितक्या वेळ तुम्हाला जमेल तितक्या वेळ या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा जप केल्यानंतर आपल्याला जी काही आपली इच्छा आहे, जर तुम्हाला घर हवं आहे किंवा जो काही एक प्रॉब्लेम आहे तुमचा किंवा पैशाबद्दल तुमची काही असेल की मला एवढे पैसे पुढच्या वर्षीपर्यंत मला एवढे माझ्याकडे पैसे आलेले आहेत अशी तुमची इच्छा आहे, तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि तो जो कॉईन आहे ते जे
नाणं तसंच कपडामध्ये बांधलेलं आहे ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. हे नाणं जे आहे तुम्हाला पुढच्या वर्षी याच दिवशी काढायचं आहे आणि काढल्यानंतर ते नाणं तुम्ही खर्च करू शकता आणि तो कपडासुद्धा तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत तो दुसरं नाणं त्यामध्ये टाकून याच पद्धतीने उपाय करून तो तुम्ही वापरू शकता. तर या उपायामुळे नक्कीच तुमच्या पैशाची आवक वाढेल आणि तुमच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि तुमचे पैशासंबंधीचे सगळे प्रश्न दूर होतील. तर हा होता आपला दुसरा उपाय. आता तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे या दिवशी असं मानलं जातं की पाण्याने भरलेला जो मटका असतो तो आपण एखाद्याला दान दिला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते. म्हणजे कोणत्याही पैशाची किंवा कोणत्याही धनधान्याची कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता भासत नाही. परंतु अशा दिवसांमध्ये कोणती गोष्ट कोणाला दान करायची किंवा एखादी गोष्ट कोणाला द्यायची याच्यासुद्धा आपल्याला भीती वाटते. परंतु तरीसुद्धा जर तुम्हाला जमत असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही कोणाला देऊ शकत असाल तर तुम्ही ही गोष्ट दिली तर तुमचा नक्कीच फायदा होईल. त्यासोबतच एखादी वाईट वस्तू म्हणजे तांदूळ किंवा दूधसुद्धा तुम्ही कोणाला दान करू शकता, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते. त्यासोबतच एक मी आज इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे गुगलवरून आपल्याला असे एकदम ग्रीन जिथे सगळी हिरवळ असते असं एक चित्र आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे की ज्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे असं चित्र आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते चित्र घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागे आपल्याला ज्या काही तुमच्या इच्छा आहेत की ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळालेल्या नाहीत किंवा तुम्हाला त्या गोष्टी हव्या आहेत अशा गोष्टी लिहायच्या आहेत, परंतु त्या अशा लिहायच्या आहेत की त्या मला आता मिळालेल्या आहेत अशा पद्धतीनं प्रेझेंट टेन्समध्ये लिहायच्या आहेत. आणि ते जे चित्र आहे ते तुम्ही कोणत्याही दिशेला तुम्ही ते लावू शकता. जिथे तुम्हाला रोज ते दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला ते लावायचं आहे. ते लिहिलेलं पाठच्या साईडला जाणार आहे. ते चित्र फक्त आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन अपॉर्च्युनिटी येतील. त्यासोबतच तुमच्या पैशाचीसुद्धा आवक वाढेल. तर जर आपल्याला या छोट्या छोट्या उपायांमधून फायदा मिळणार असेल तर नक्कीच हे उपाय करा, विश्वासाने करा. कारण आजच्या दिवशीचं जे तुम्ही छोटे छोटे उपाय कराल त्याचे तुम्हाला 100 गुणा जास्त फळ मिळणार आहे आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा वर्षभर आपल्यासोबत ती राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय नक्की करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे अक्षय धन प्राप्ती व्हावी, तुम्हाला अक्षय धन मिळावे तर कमेंटमध्ये अक्षय धन नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.